1986 सालात विलेज पंचायत वर्कर्स युनियन फॉर्म झाली. त्यांनाच्यान संघर्ष करून 1996-97 वर्षात ह्या युनियनाक सरकाराने मान्यता दिली आणि अनेक इम्प्रूव्हमेंट्स घडवून आणले. नोटिफिकेशन काढून 6वं पे कमिशन लागू केलं एप्रिल 2008 वर्षा. त्यांनाच्या विलेज पंचायत वर्कर्सांचे वेजेस अजूनही इम्प्रूव्ह जाऊना. 7 पे लागू करतो म्हणून गोवा गव्हर्नमेंटाने एक स्पेसिफिक सर्क्युलर काढले नोव्हेंबर 2017 आणि त्या सर्क्युलरप्रमाणे निरनिराळे कॉर्पोरेशन्स आणि सेमी गव्हर्नमेंट ज्या असतात ऑर्गनायझेशन त्या सगळ्याक 7 पे लागू केले. जवळजवळ 16 अशा कॉर्पोरेशनाक लागू केले. त्यात आयडीसी असतात, केटीसी कदंबा ट्रान्सपोर्ट असतात, खादी ग्रामोद्योग भांडार असतात, असे खूपशे असतात. पण अजूनही विलेज पंचायत वर्कर्साक 7 पे लागू करूना. त्या खातीर आम्ही गव्हर्नमेंट आणि चीफ मिनिस्टर आणि पंचायत मिनिस्टर यांना खूपशे मेमोरंडम सबमिट केले असतात. आम्ही 3 जुलैक ठरवले की सगळ्या गोंयभर आम्ही प्रत्येक ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसाकडे बसले आणि 12ही ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसाकडे आम्ही मेमोरंडम सबमिट करतले की 7वं पे कमिशन लागू जावपा जाय. आता 8वं पे कमिशन कॉन्स्टिट्यूट झालेलं असा. तसेच 28 जुलैपासून ते 5 ऑगस्टापर्यंत आम्ही डिमांड्स वीकही ऑब्झर्व करपाचे असतात. आमचे प्रमुख 5 डिमांड्स असतात. पहिलो डिमांड असतात 7 पे कमिशन ताबडतोब लागू जावपा जाय विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2016. सेकंड डिमांड असा एक हाय पॉवर कमिटी कॉन्स्टिट्यूट करू जाय सरकाराने आणि स्टाफिंग पॅटर्न जे असा ती इम्प्रूव्ह करपा जाय फॉर अ बेटर डिलिव्हरी ऑफ सर्व्हिस टू द कॉमन पीपल इन ऑल द रुरल एरियाज. थर्ड इम्पॉर्टंट डिमांड असा जे वीकर पंचायत असतात त्यांना गव्हर्नमेंटाने टायमली ग्रँट दिवपा जाय म्हणजे त्यांचो पगार जो आसा कामगारांचो तो वेळेवर पावो जातलो म्हणून. चौथो इम्पॉर्टंट डिमांड असा फॅमिली पेन्शन. खूपशा कामगारांचे आफ्टर रिटायरमेंट इमिजिएटली ते भायर पडले असतात. आफ्टर दॅट डिमाइज फॅमिली पेन्शन इज अ राईट फॉर द फॅमिली. तो फॅमिली पेन्शनचो डिमांड आम्ही इमिजिएटली घातलेलो असा. अशा प्रकारे आमचे अनेक डिमांड्स आम्ही हे बॅच वेरिंग करून हे करत असतात. डिमांड्स वीक ऑब्झर्व करत असतात. आता आम्ही एक मेमोरंडम तयार केलो असा. तो मेमोरंडम आम्ही ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसराक सबमिट करतले आणि आमच्यो मागण्यो सरकाराकडे मुखार विलेज पंचायतचे त्यांच्याकडे धाडून घेवपाचे अशी आम्ही त्यांना विनंती करतले. Like, subscribe and get notified.